चक 2025 चा धरार. जाऊयात मॅचकडे एकदा जोर आवाज होऊया. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. क्वार्टर फायनलला सुरुवात. महत्वपूर्ण मॅच. जय सिंग बोटांच्या किमयाचा जादूगर तयार. पहिलाच बॉल फटका फसला. काय घडलंय? कॅट ड्रॉप आणि पहिल्याच बॉल वरती मोठं जीवदान. चेंडू सीमा भर चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मावळ का मुन्ना. आणि त्या मुन्नाला पहिल्याच बॉलवरती जीवदान दिलंय मित्रांनो. शांतता किती भयानक होती कारण की मुन्ना पिंपळेची विकेट पहिल्याच बॉलवरती येता राहिली आहे. शांतता पसरली आहे. हा कॅच नव्हता, मी म्हणलं अर्धी मॅच होती. जय सिंग फिरकीचा जादूगर. पहिल्याच बॉलवरती थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळाले. वा सुंदर बॉल. इथे देखील आपण पाहतोय गुड लेंथ वरनं चेंडू उसळी घेतोय. सिंगल घेतली जाईल. सिंगल वरती संपुष्ट राहतील. सलामीची जोडी मित्रांनो भाजे टीम कडनं तुम्ही पाहताय. मावळ तालुक्याची रन मशीन निलेश ढगे मॅन फ्रॉम भाजे सलामीला येताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मुन्ना पिंपळे ताकदवर फटकांचा बेताज बादशाह आहे. तर दुसऱ्या बाजूला सिंग साबेत जो गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. फिरकीचा जादूगर ज्या गोलंदाजानं आजचा दिवस गाजवलाय तो तुम्हाला पाहायला मिळतोय. जय सिंग बॉलिंगच्या ट्रॅक वरती आहे. देवगाव नगरी आज दुमदुमली आहे. क्रिकेट रूपी वातावरणामध्ये स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषकाचा 16 तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. क्वार्टर फिनाले कोण मारेल बाजी आणि जाणार फायनलच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार. सुंदर बॉल. अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी. मी आधी देखील म्हणलो होतो या गोलंदाजी बोटांची जादू आहे ना ती भल्या भल्यांना आज थैया थैया नाचवतीये. नाव आहे जय सिंग मॅन फ्रॉम लोणावळा. अशी अपकमिंग स्टार पुढे यावेत, नव्या खेळाडूंना उभारी मिळावी त्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं. आणि आपण पाहतोय खरं तर याही वर्षी स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक रंगलाय. यावेळेला समोरच्या बाजूला उडवला बॉलला. चेंडू चालला एक टप्पा खा सीमारेषेच्या बाहेर. निलेशच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. पहिल्याच मॅच मध्ये आज निलेश ढगेने अर्धशतक ठोकलं होतं. तोच निलेश ढगे मावळ तालुक्याची रन मशीन. जसं इंजिन गाडीचं गरम होईल ना मंडळी तशा धावा येणार मी म्हणेल. जय सिंगला देखील कमाल करावी लागेल समोरच्या बाजूला. यावेळेला सुंदर बॉल आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल ओ बॉल निसरतोय. ही निसरण्याचं सत्र आज दबाव आहे. हा प्रेशर आहे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा. कारण की चेंडू हातामध्ये थांबत नाहीये खेळाडूंच्या. तुम्ही पाहताय दबाव आणि धडपण पाहायला मिळत आहे दोन्ही बाजूला आहे. कारण की एका बाजूला बराच वेळानंतर निलेशने देखील या ओव्हरचा एक चौकार वसूल केला. कारण की पॉवर प्लेचं षटक असं असतं की तुम्हाला धावा बनवायच्या असतात. थोडंसं प्रेशर दूर करणारा. कारण की पहिल्या बॉलवरती मुन्नाचा झेल होता राहिला होता. दबाव होता दूर झालेला आहे. इथे देखील आपण पाहतो हलक्यात चेंडू खेळायचा क्षेत्रचे. ओ पुन्हा बॉल निसरतोय. निसरण्याचं सत्र आता जय सिंग करायची म्हणत असेल माझ्याच गोलंदाजीवरती काय होतंय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला मंडळी. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च करतोय जय सिंग. 11 धावा बिनबाद भाजी टीमच्या आपण पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओव्हर संपली. थँक्यू मंडळी. आज आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब यांची उणीव भासतीये. त्यांचा स्पर्श आजही आमच्या मित्रबरोबर दरवळतोय. कारण की आपला मित्र जर मी म्हणेल एखादा मित्र कसा असावा ना तो स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब यांच्यासारखा असावा. आणि त्यांना मिळालेले मित्र कसे असावेत ना ते आमच्या हनुमान क्रीडा संघाने जे आमचं स्पोर्ट फाउंडेशन आहे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप असा मित्रपरिवार असावा. एखाद्या मित्राचा कार्याचा गुणगौरव कसा करावा त्याचं उत्तम उदाहरण देणारी ही स्पर्धा आहे. डोळ्यात तेल घालून आयोजन केलं जातं. याही वर्षी 7वं पर्व आणि 7वं पुण्यस्मरण स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांचं या ठिकाणी संपन्न होतंय. आणि या स्पर्धेला आपण पाहतोय विविध खेळाडू असतात, दिग्गज असतात, मान्यवर असतात, महाराष्ट्रातून हजेरी लावतात. आणि या मानाच्या सोहळ्यामध्ये जे काय आयोजक कमिटी या स्पर्धेसाठी मेहनत घेते ना त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. दमदार आयोजन केलं, काटा नियोजन, शिस्तबद्ध क्रिकेट जर पाहिजे असेल ना तर तुम्ही देवनगरीमध्ये आवर्जून या. काही स्पर्धा रंगली आहे. बॉलर तयार रोनित.
यावेळेला लोअर फुल टॉस कव्हरला बॉल खेळले क्षेत्रशोधूरवर येईल पहिली धाव वेगानं दुसरीचा प्रयत्न बॉल निसटलाय. हे निसटण्याचं सत्र जे आहे ना जसा बॉल निसटलेला पाहिला ना मुन्नानं तसा लगेच दुसऱ्या धावेला स्टार्ट घेतला. हे माइंडचं क्रिकेट असतं जे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दोन्ही बाजूला दबाव दडपण पहिली ओव्हर जयेश सिंगने चांगली टाकली त्याला साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकांची परंतु या ओव्हरमध्ये जो डावखुराचा रोनित आहे ना तो देखील अचूक टप्प्यासाठीच ओळखला जातो. खेळेल का मुन्ना आज मोठे फटके जास्त फटक्यांसाठी तो ओळखला जातो. शांत आहे पॉवर प्लेला आघाडीच्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तो आक्रमक शैलीचा बॅटर म्हणून ओळखला जातो परंतु तितकाच ताकदवर गोलंदाज रोनी तय्यार. यावेळेला शफल झाले तिथे गॅपने ढकलायचं आहे. यावेळेला व्हेरी गुड स्टॉप चेंडू थांबवलाय तिथं आपण पाहतोय 3 धावा नक्की वाचवल्या कारण की गॅप मोठा होता. फाईन लेग 30 थोडासा मी म्हणून अक्रॉस उभा होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दोन्ही बाजूला कडक झुंज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. चर्चा नको कारण की बॅड लाईट होणार नाही याची आपण थोडीशी काळजी घेऊ. लोणावळा टीम यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची त्यामुळे तुम्ही थांबून चालणार नाहीये. सुपर हिट सामने रोज 8 संघ खेळले मी म्हणेल. पहिल्या दिवशी देखील 8 संघ पाहिले. एक टीम मला वाटते पहिल्या दिवशी तुम्ही पाहताय एक संघ बक्षीस पात्र फिरलेला पहिल्या दिवसात गेला दुसऱ्या दिवशी देखील एक संघ बक्षीस पात्र फिरले गेला. आज तिसरा दिवस आहे. उद्या देखील तुम्ही नामांकित महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडू देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. याआधी उत्तम सरांनी सर्व तुम्हाला फॉर्मॅटचा उल्लेख केला. चांगला चेंडू ब्लॉक होल चेंडू होता सन्मान दिला या बॉलला देखील. निलेश संघाचा डाव घेऊन खेळतो यासाठीच तो स्पेशलिस्ट आहे. ज्यावेळेला संघ अडचणीत असतो ना असे विविध सामने त्यांना अडचणीतून बाहेर काढले परंतु आज पहिल्या डावामध्ये त्याला माहिती आहे कारण की आज धावा कमी होत आहेत. एखादी ओव्हर मिळू शकते अटॅक करण्यासाठी त्या ओव्हरची तो वाट पाहतोय. तर परंतु जे 2 बॉलर आहेत ना जयेश सिंग आणि रोनित तुम्ही पाहता या युवा खेळाडूंचं कौतुक यासाठी करेल की त्यांच्यामध्ये एकही सिनियर खेळाडू नाहीये परंतु त्यांचं जे कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे. हो सुंदर बॉल लेग बिफोरचं अपील करायचं परंतु तिथं तुम्ही पाहता स्टंपच्या अगदी जवळला बॉल जाता आता राहिलाय. शफल होतोय मुन्ना वारंवार संपर्क होत नाहीये ही त्याच्यासाठी अडचण आहे कारण की मॅचकडे आपण जाऊयात. रोनित तयार पुन्हा एकदा. हाय व्होल्टेज ड्रामा क्वार्टर फायनलचा थरार. फुलटॉस चेंडू आणि त्याला पाठवलंय समोरच्या बाजूला. कोणती संधी नसेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू फरार सीमा बार चौका पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. मित्रांनो तुम्ही पाहताय फुलटा चेंडू मुन्नाला जर तुम्ही टाकत असेल तर तुम्हाला सीमारेषा दाखवेल. टायमिंग जबरदस्त होता. ताकद लावली या बॉलला समोरच्या बाजूला ओढून मारला. यावेळेला देखील की आपण बॉल खेळायसाठी मिड विकेट बॉल चाललाय. जयेश सिंग वाऱ्याच्या वेगाने आलाय. वा क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. हे क्षेत्ररक्षण महत्वाचं मी म्हणेल. सिंगल धाव पण पाहतोय. जयेश गोलंदाजीमध्ये देखील जोर लावतोय फिल्डिंग मध्ये देखील जोर लावतोय. या खेळाडू येणारा काळ मी म्हणेल लोणावळा टीमसाठी नक्की गाजवणार आहे. ओव्हर नंबर 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती मंडळी 21 धावा बिनबाद. भाजे टीम 21 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांची मॅच आहे. मोठी क्वार्टर फायनल तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच राहिले जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळाडूंना खेळता यावेत यासाठी आमच्या सर्व आयोजक कमिटीने प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस डॉट 9:30ला पहिला चेंडू पडलाय. क्वार्टर फायनल देखील इतकं वेळेत सुरू झाले म्हणजे इतकं शिस्तीचं प्रत्येक आणि काटा नियोजन असणारा या मानाच्या कर्नाटकाकडे आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 7व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. क्वार्टर फायनलसाठी देवगाव ग्रामस्थ असतील मावळ तालुका पंचक्रोशीतील विविध मान्यवर अतिथी आज या क्वार्टर फायनलसाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ओव्हर नंबर 3 साठी पाहिजे आता बोटांच्या किमयाचा जादूगर. पुन्हा एकदा मला वाटतं जयेश सिंगना थोडासा बदलाव केला. आता गोलंदाजीसाठी नवीन पत्ता इथं वापरलाय. सचिन आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 साठी येताना पाहायला मिळतोय. सचिन कडे आपण पाहतोय विश्वास दाखवलाय. लोणावळ्याची टीम आपण पाहतोय आज प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय स्पार्टन्स क्रिकेट क्लब. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय हलक्याने खेळायचा आहे. क्षेत्ररक्षण बरोबर येईल पहिली धाव वेगानं. दुसरीचा प्रयत्न होणार का. नकार येतोय.
फेकी देखील सुंदर आहे. सिंगल येते. निलेश ढगे देखील शांत खेळतोय कारण की त्याचा फॅन फॉलोअर देखील मी म्हणेल मोठ्या संख्येने आलाय. त्याचे फटके पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये मोठी मागणी असणारा मावळ तालुक्यातला तो एक नामवंत आयकॉन खेळाडू आहे आणि आज घरचा संघ म्हणजे गावचा संघ घेऊन तो मैदानावरती उतरलाय. तर मुन्नाची साथ मिळणं गरजेचे आहे कारण की मुन्ना देखील अडखळलाय. मुन्ना चेंडू खेळला आतापर्यंत 8 चेंडू खेळतोय तो 15 वरती नाबाद आहे. 5 चेंडू निलेश खेळलाय त्यानं 7 बनवल्यात. पुन्हा रिव्हर्सचा टेम सक्सेसफुल नाहीये. इथं देखील ज्या ज्या वेळेला रिव्हर्सचे ट्राय झालेत मला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय त्या वेळेला मुन्नाच्या बॅटवरती बॉल आला नाहीये. लेग बायच्या रूपाने संजय भालेराव सरांचा इशारा येतोय. सिंगल धाव इथं असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत पंच ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट चतुरात सेवा केली असे संजयजी भालेराव सर असतील, महेशजी आवळे सर, महेशजी जाधव सर असतील, अजय आवळे सर असतील, या तिन्ही पंचांनी बिनचूक काम आपल्या या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सचिन. चांगला बॉल ब्लॉक होल चेंडू पुन्हा एकदा ढकलला या बॉलला गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक धावा झालेत. सिंगल आली तू मैं गडबड आहे. हो तिथं डेरेक हिटचा प्रयत्न होता. सिंगल पुन्हा घेतली आहे म्हणजे इथं 2 धावा आहेत. आज करता जगद्गुरु संत तुकारायांचं एक वाक्य नेहमी आठवतं. तुका म्हणे रणी न पाहुणी कुणी परतुनी. एकदा जर संघर्षामध्ये उतरले तर मागे वळून कधीच पाहू नका. आलेल्या संकटावरती असं तुटून पडा. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. आज कोण इतिहास घडेल या क्वार्टर फायनल मध्ये कारण की युवा खेळाडू मला वाटतं प्रथमच इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्पार्टन टीमची देखील तुम्हाला एंट्री आज पाहायला मिळते आणि ते क्वार्टर फायनलचा प्रवास आज दिवसभरामध्ये करत आलेत. फुल टॉस फ्लिप केलाय. क्लास नजाकत निलेश ढगेचा क्लास पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लख लखती नंगी तलवार आपला राजा. माइंड आहे या खेळाडूकडे मी म्हणेल निलेश ढगेकडं. लोवर फुलटॉसला कसं कन्वर्ट केलं वा पॅडल स्वीप केला आणि तो चेंडू तुम्ही गॅपमध्ये फायनलिंगच्या दिशेनं सीमारेषा पार झालाय. सचिन वरती गेलेला आक्रमण कारण की आता इथून पुढे आक्रमकतेचेच फटके पाहायला मिळतील कारण संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशनकडे अजून 10 विकेट शिल्लक आहेत. यावेळेसचा बॉल पुन्हा कव्हरला. सुंदर नेत्रदीपक 4 रन चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार मंडळी लागोपाठचे 2 आले. तिसरा येणार का हे देखील आता पाहूयात. ऑन हॅट्रिक बॉल निलेश ढगे ऑन फायर. लागोपाठचे 2 चौकार येताना पाहायला मिळतात. धावसंख्या वाढली 33 अंकावरती. धावफलक जाताना पाहायला मिळत आहे. सचिन वरती गेलेलं आक्रमण कमबॅक करावं लागेल. यावेळेला देखील आपण पाहतोय कार्पेट ड्राईव्ह केलेला बॉल कव्हरला खेळलेत. कव्हर रिझन मध्ये बॉल चाललाय. सिंगल येते. सिंगलच्या रूपाने कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळतोय. कोणती रिस्क घेत नाहीये निलेश एका बाजूला. सिंगल आली. सिंगलच्या रूपाने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपला मंडळी. 34 धावा बिनबाद. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे मळवली टीम 34 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. 3 षटकांचा खेळ मित्रांनो आपण पाहतोय संपला गेला. 34 धावा धावपलकावरती आहे. क्वार्टर फायनलचा मोठा थरार आपण सर्व क्रीडा रसिक आज अनुभवत आहेत. मावळ तालुक्याची आपण पाहतो ही देवनगरी आज क्रिकेट रूपी वातावरणामध्ये आज दुमदुमली आहे. आज तुम्ही पाहता प्रेक्षक राजांची उपस्थित असेल. लाईव्ह पाहणारे cricklive.in च्या माध्यमातून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण देशभरामध्ये ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून देखील सर्व आमच्या लाईव्ह टीमचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करेल. बॉलर तयार होईल. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 4 साठी गोलंदाजीच्या मार्गवरती रोनितला आणलंय जो डावखोऱ्याचा ताकदवर आणि वेगवान गोलंदाज आहे. लोणावळ्याचा स्टार करेल गोलंदाजी रोनित. वेगवान गोलंदाजाचा वापर टीम करते. तर मावळचे रन मशीन मान फ्रॉम भाजे निलेश ढगे खेळेल का आता महत्वपूर्ण फटके इथून पुढे. 3 ओव्हरमध्ये म्हणजे 18 चेंडू आता शिल्लक राहिलेत. पहिल्या 18 चेंडूत तर मंडळी 34 आल्यात. उर्वरित 18 चेंडूत पहिल्या डावात किती धावा येणार हे आता आपण पाहूयात. जाऊया तयार. रोनित तयार.
यावेळेचा चेंडू तिथं ओ क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले होते. असं वाटलं तर चेंडू हातापर्यंत पोहोचेल, परंतु क्षेत्ररक्षकानं चांगलं जजमेंट घेतलंय. बॉल पुढ्यात पडला, लांब होता असेल. प्रयत्न चांगले आहेत. चांगला बॉल, डावखुराचा जो गोलंदाज पंचांना डाव्या हाताने म्हणजे राऊंड विकेटचा मारा करतोय आणि अँगल जो बनवतोय ना उजव्या हाताच्या फलंदाजांपुढे, सोपं नाहीये ही गोलंदाजी करणं जी रोनित करतोय. निलेश ढगे सारखा अनुभवी खेळाडू, नामवंत खेळाडू समोर असताना या गोलंदाजाचं देखील कौतुक असणार आहे. सुंदर बॉल इथे देखील आपण पाहतोय सचिन बॉलवरती येताना पाहायला मिळेल, ज्यांना आज 2 मॅन ऑफ द मॅच मी म्हणेल आजच्या दिवसामध्ये पटकवल्या. तो सचिन आता तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. याआधी देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला होता, त्याच्यावरती निलेश ढगेने आक्रमण केलं, 2 चौकार वसूल केले. परंतु आता ह्या गोलंदाजी पुढे म्हणजेच तुम्ही पाहताय रोनितच्या गोलंदाजी पुढे अजून बॅटरचा टिकाव लागला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी बाय रोनित. रनअप मध्ये पॉइंट पाहायला मिळतोय. मृत चेंडूची घोषणा, डेड बॉलची घोषणा आपण पाहतोय पंच करतायत. मुन्ना पिंपळे अजून शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असेल का? वादळ गरजणार का आता इथून पुढे पाहायचे? कारण की आता इथून पुढे जे काही चेंडू राहिलेत ना ते हाणामारीचेच असणार आहे. बॅटिंग टीमकडे अजून 10 विकेट आहेत. बॉलर तयार. सुंदर बॉल. मी आधी देखील चर्चा केली आपण. रोनितनं जो अँगल बनवला डावखुराचा गोलंदाज पंचांना डाव्या हाताने जो काही अँगल बनवण्याचा उजव्या हाताच्या फलंदाजांपुढे मारा करतोय ना तो अप्रतिम आणि तिखट मारा आहे. अचूक नेम धरतोय. ब्लॉक होल चेंडू असतील त्यानंतर पुढ्यात टाकलेले बॉल जे वेगाने येत आहेत ना ते बॅटरला मिडल होत नाहीयेत. शांत केलं बॅटर्सला या ओव्हरमध्ये देखील. स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा युवा खेळाडूंचा भरणा आहे, तर अनुभवी खेळाडूंची तुम्ही पाहताय खरं परिपक्व असलेले खेळाडू सर्व बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकलला आहे. क्षेत्ररक्षक पायसे पोहोचेल का दूरवरनं? तिथं शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षण वाह काय फिल्डिंग केली आहे. व्हेरी गुड स्टॉप मी म्हणेल. चेंडू थांबवलाय. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न तिथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. मंजितचं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतंय. धावसंख्या वाढली जाईल. 38 अंकावरती धावफलक आपण पाहतोय. याला म्हणलं जातं कॉम्बिनेशन. सगळे खेळाडू एकजूट काय पाहायला मिळते ना लोणावळा टीमकडनं ती चांगली पाहायला मिळाली. यावेळेला शॉर्ट टर्न पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल हिट. चेरान षटकार असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. या षटकारांना धावसंख्येमध्ये मोठी भर पडेल. 44 धावा धाव लागतायत. निलेश ढगे मावळची रन मशीन. इंजिन जसं गरम झालंय ना तसे त्याच्या बाहेरमधनं षटकार चौकारांची दोघाडे आपण पाहतोय. 3 चौकार खेळले आतापर्यंत. 1 षटकार तुम्ही निलेशचा पाहताय. 13 चेंडू 27 वरती नाबाद. 44 धावा. जी ब्लॉक होल चेंडू इथून मागे टाकले ते चांगले होते मी रोनितकडनं. एक बॉल आखूट टप्पाच दिला आणि निलेश ढगेने तो रडार मध्ये घेतलाय. सीमा रेषा दाखवली बॉलला. षटकार येताना पाहायला मिळतोय. दमदार आयोजन नियोजन असणारे क्रिकेटचा रोमांचक सोहळा हा देवगाव नगरीमध्ये तुम्ही पाहताय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक, हनुमान क्रीडा संघ व सर्व परिवार, त्याचप्रमाणे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. धडधड वाढली आहे. चेंडू द्या आतमध्ये पटकन, विनंती असेल. मॅच थांबणार नाही. चला मॅच बॉल असेल तर आतमध्ये टाका पटकन, विनंती आहे. सर्व टीम नका जाऊ नका, विनंती आहे. ज्या खेळाडूला पंचांनी परवानगी दिली त्यांनीच फक्त जायचंय. खरं तर आपण पाहतोय 44 धावा या षटकारांना धावपलकावरती लागलेल्या जात आहेत. आज 8 संघ खेळले. आजच्या 8 दिवसामध्ये आज 8 संघ खेळले आणि आजच्या दिवसभरामध्ये मी म्हणेल तब्बल तुम्ही पाहता तळेगाव ट्रॅकर्स तळेगावचा संघ आज दाखल झाला. त्यानंतर दुसरा टप्पा राक्षी स्पोर्ट फाउंडेशन, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे टीम देखील आज आली. हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर पडले. देव 11 देव संघ देखील होता, तो देखील स्पर्धेच्या बाहेर पडला. स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा जो आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय संघ, तो अजूनही क्वार्टर फायनलमध्ये जिवंत आहे. त्यांचं स्थान जिवंत आहे मी म्हणेल. त्यानंतर या चेंडू देखील आपण पाहतोय परफेक्ट यॉर्क.
म्हणजे एक बॉल फक्त जो मागं पडला ना त्यावरती निलेशने षटकार खेळला आणि त्यानंतरची गोलंदाजी चांगली राहिली. षटक संपेल, 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 11च्या सरासरीने आल्या 44 धावा, बिनबाद 44 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सनी दादा हपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देव रोड संघ देखील आज सहभागी झाला, ते देखील स्पर्धेच्या बाहेर पडले. त्यानंतर श्री संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम म्हणजे जो संघ बॅटिंग करतोय ते अजून क्वार्टर फायनलमध्ये त्यांचं देखील स्थान जिवंत आहे. त्यानंतर न्यू मोरिया फायटर्स मामुर्डे हा संघ देखील आज बाहेर पडला आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगाव ही टीम याआधी आपण पाहिलं पराभूत झाली. अगदी जवळनं त्यांनी पराभव पाहिला, त्यांनी आजचा दिवस गाजवला. या 8ही संघांनी आजचा दिवस गाजवत, त्यातील हे 2 संघ म्हणजेच संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम जी बॅटिंग करते आणि दुसऱ्या बाजूला स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा ह्या 2 संघांमध्ये रंगतोय क्वार्टर फायनलचा थरार आपण पाहतोय. 44 धावा 11च्या सरासरीने आल्यात. 12 चेंडूंचा खेळ मंडळी आता शिल्लक राहिले. हे 12 चेंडू हाणामारीचे असणार आहे. क्रिकेट 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 काय असतं क्रिकेट? अफाट आईशा मैदानी तू यशो वेळोवेळी, डाव तुझा येता तू जमवशी आपली खेळी, काळ खरे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, नवतालीत झेल घ्यावया असे टाकी, मागे डबला यष्टीरक्षक तुझा उधळला डाव, मग साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोच येथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि चुकला तो संपला. कोण चुकणार कोण संपणार येणारा काळाने वेळ तर सांगेलच, परंतु आता आपण 5 ओव्हरसाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाजाचा वापर स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा टीम करताना पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय लवजोच्या गोलंदाजीवरती चढवलेला हल्ला, मुन्नाचा क्लास, 6 रन षटकार. असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. थँक्यू. लवजोत गोलंदाजीच्या मार्गवरती धावत असताना बॅटर मुन्ना पिंपळे सांगतोय स्वागत नाही करोगे हमारा. 5व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय. ज्या मुन्नाचं जीवदान आपण पाहिलं होतं, पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती झेल सुटला होता, ते जीवदान त्याला मिळालं आणि त्यानंतर त्याचा खेळ आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5व्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू समोरच्या बॉलला स्ट्रोक खेळले, तिथं ओ गडबड. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बॅकअप चांगला आहे मी म्हणेल. असं वाटलं होतं चेंडूने वळण घेतलं, परंतु नजर शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते. निलेश ढगे मावळ तालुक्याची रन मशीन. एका बाजूला इंजिन गरम आहे आणि पहिले एक अर्धशतक त्यानं आज बनवलंय, तर दुसऱ्या अर्धशतकाकडे तो आज वाटचाल करतोय मी म्हणले आजच्या दिवसामध्ये, कारण की जो बॅटिंगचा टच आहे तो लाजवाब पाहायला मिळाला निलेशचा. लवजेत थांबेल का हे वादळ? हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आपण पाहतोय. व्हाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड 52 धावा धावपालकावरती लागल्या जातात, म्हणजे फायटिंग टोटल तुम्ही पाहता संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे मळवली टीम आतापर्यंत बनवतीये. बेगीट चेंडू चाललाय मित्रांनो स्टेडियमच्या बाहेर. 6 रन षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये मित्रांनो निलेश ढगे ऑन फायर. मावळची रन मशीन गाडी चालू झाली मी म्हणेल. 15 चेंडू 33 वरती खेळतो आणि 58 धावा धावपालकावरती लागल्या जात आहेत. नाबाद भागीदारी मुन्ना पिंपळे आणि तुम्ही पाहता निलेश ढगेची 58 धाव्यांची पार्टनरशिप. यावेळेचा बॉल इथं देखील तुम्ही पाहताय गॅप मध्ये खेळला या बॉलला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. सहा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू.
मित्रांनो, निलेश ढगेनं लवजोतच्या गोलंदाजीची तोडफोड केली अक्षरशः मी म्हणेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला सांगेल धावा आतापर्यंत आल्या तब्बल 18. 4 चेंडू झालेत फक्त, 18 धावा आल्या, 2 षटकार 1 चौकार आलेत, 62 धावा धावफलकावरती आहे. मी आधी देखील म्हणलं होतं एखादी ओव्हर अटॅक करण्यासाठी निलेश तयार असेल आणि ती ओव्हर म्हणजे ही लवजोतची ओव्हर आलेली आहे. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप विकेट रिजनकडे बॉल चाललाय, सिंगल घेतली जाते. माइंडचं क्रिकेट खेळतोय निलेश ढगे. मुन्ना साथ देतोय. मुन्नाचा पहिल्या बॉलवरती झेल सुटल्यानंतर त्यानं देखील थोडंसं सावध सुरुवात करून दिली आणि साथ देताना निलेशला तो आपण पाहतोय. धावसंख्या 63 वरती, 63 रन्स, कोणताही गडी न गमावता 63 धावा धावफलकावरती आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. हो, दुसरीचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या धावेला मुन्ना बाद असेल. ओव्हर नंबर 5व्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मुन्नाला परतावं लागते, विकेट येताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं विनोद शेठ साहेबराव परंडवाल साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. तर आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. 8 संघांमधून आज 2 संघ या क्वार्टर फायनलचा थरार गाजवत आहेत. बाजे विरुद्ध लोणावळा अशी लढत तुम्ही पाहताय. तिसऱ्या दिवसाची क्वार्टर फायनल संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध स्पार्टन्स क्रिकेट क्लब असा रंगलेला सामना आपण पाहतोय. शांत गेले अक्षरशः या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय. गोलंदाजाला निलेश ढगेनं अप्रतिम फटके खेळले, परंतु आता एक ओव्हर अजून बाकी आहे, जी शेवटची ओव्हर असणार आहे. कोण टाकेल डेथ ओव्हर हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. बोटांच्या गेमेचा जादूगर मला वाटतं जय सिंगनं पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिल्या ओव्हरला आलेला जय सिंग शेवटच्या ओव्हरसाठी आलाय, म्हणजे एक महत्त्वपूर्ण षटक त्याने पहिली ओव्हर टाकली होती. आता डायरेक्ट मी म्हणेल डेथ ओव्हरसाठी आलाय. थोडीशी रणनीती गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय बदलली गेली आहे. विकेट अक्षरशः 5व्या ओव्हरमध्ये आली, ती देखील रनआउट स्वरूपाने आली. म्हणजे गोलंदाज वैयक्तिक कोणताही असा गोलंदाज नव्हता जो वैयक्तिक विकेट मिळवू शकला नाहीये. जय तयार. यावेळेला विकेटचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चेंडू खेळलाय, चेंडू चाललाय बंगाली रसगुल्ला, बिग बिग षटकार. असा धुआधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा 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 न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. षटकार येताना पाहायला मिळतोय मित्रांनो. ताबडतोब बॅटिंग ज्याला म्हणली जाते ना ती निलेश करतोय. निलेशची खेळी सांगेल, 18 चेंडू 44 वरती नाबाद, 70 धावा धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. काय बॅटिंग केली आहे. शांत वातावरण करणारी ही मॅच तुम्ही पाहताय. क्वार्टर फायनलचा 16 जय सिंग वरती केलेलं आक्रमण, पहिल्याच बॉलवरती जयशच्या ताबडतोब बॅटिंग निलेशची. यावेळेला पुन्हा एकदा खडे खडे निलेश ढगे चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. खनखनी षटकार शरण, फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करा मंडळी. निलेश ढगे अर्धशतक कंप्लीट भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. चेंडूंचा सामना केलाय तब्बल 19 आणि 50 धाव्यांची खेळी. मावळची रन मशीन निलेश ढगे अप्रतिम खेळ आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये आजच्या दिवसात वैयक्तिक दुसरा अर्धशतक तो बनवतोय. अप्रतिम खेळ केलाय निलेशने मी म्हणेल. या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील अर्धशतकी खेळ आपण पाहतोय आणि लागोपाठचे 2 आलेत. जय सिंगला त्याच्या बोटांची जादू दाखवावी लागेल. हॅट्रिक बॉल. मॅच गरम होताना पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये धुमाकूळ तुम्ही पाहताय निलेश ढगेचा. फुल टॉस आणि याही बॉलला पाठवलंय. अगदी फाईन खेळलाय हा चेंडू, सीमारेषा बार, चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. जयेश सारख्या हुकमे एक्क्यावरती निलेशची बॅट बोलतीये मित्रांनो. आणि 3 मोठे भटके आले, 2 षटकार 1 चौकार येताना पाहायला मिळालाय. पुन्हा फुल टॉस. यावेळेला क्षेत्ररक्षण चांगला आहे. हा बॉल देखील मी म्हणेल की जवळजवळ रडार मधलाच होता, परंतु लिडिंग एज हलक्या हाताने बॉल बॅटला लागलाय आणि फायनल 30 यार्डकडे चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅचेस आज आपण पाहिलेत, रोमांचक मॅचेस आज आपण पाहिलेत.
प्रेक्षकांचा लक्ष लागले. आज तिसऱ्या दिवसात बक्षीस पात्र फेरीला कोण जाणार, मोठं प्रश्नचिन्ह उभा आहे. यावेळेला समोरच्या बाजूला बिग हिट, टायमिंग जुळलाय की नाही पायावर भाव लागेल. वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच सचिनचा, अप्रतिम झेल. निलेश ढगे इथं बात. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. देहूकरांचं मी मनापासून कौतुक करेल. जितका प्रेक्षक राजा मैदानावर ते बसलाय ना, जे प्रेक्षक असतील, आयोजक कमिटी जे व्यासपीठावरती आहे, प्रत्येकाने दोन्ही बाजूला टाळी वाजवली. ज्यावेळेला निलेशचं अर्धशतक झालं त्यावेळेला त्याचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या, आणि ज्यावेळेला सचिनने झेल घेतला ना, त्याच्या झेलचं देखील कौतुक होत आहे. म्हणजे ह्या आमच्या देहूनगरीला खरं तर क्रिकेटची पंढरी देखील का म्हणलं जातं, ते देखील आज त्याचं उत्तम उदाहरण आहे. फार क्रिकेटप्रेमी आवड आहे, क्रिकेटची आवड आहे आमच्या प्रेक्षक राजांना देखील. खेळाडू देखील घडलेत, कित्येक खेळाडू आपण पाहतोय. मग प्रोफेशनल क्रिकेटपट्टू देखील झालेत. लेदर क्रिकेट देखील चांगले खेळणारे खेळाडू या देहूगावला मिळालेत. त्यामुळं अशा स्पर्धा येत्या काळामध्ये देखील आपल्या या नगरीमध्ये होणं गरजेचं असतात. आणि त्यातीलच एक मानाची स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025. हो, सुंदर बॉल लेग बिफोर साठी अपील, परंतु अपील फेटाळले पंचांनी. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शेवटच्या ओव्हरचा थ्रिलर आपण पाहतोय मित्रांनो. कडाक्याची झुंज दोन्ही बाजूला पाहायला मिळते. लेग बायच्या रूपानं महेश सरांचा इशारा येतोय. 2 धावा ज्या पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे जाईल 2च्या मदतीनं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 82 धावा. एक डाव एक इनिंग कंप्लीट झाली आहे. आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना श्री संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे मळवली टीम बनवल्या 82 धावा आणि 83 धाव्यांचं लक्ष ठेवलं गेलंय. दुसऱ्या बाजूला स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा टीम 83 धाव्यांचं टार्गेट तुमच्या समोर असणार आहे. मला देखील आज या ठिकाणी स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 साठी हनुमान क्रीडा संघ, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन, या स्पर्धेचे आयोजक संदीप भाऊ परंडवाल असतील, आदित्यदादा ढेकर असतील, गणेशदादा असतील, सर्व आमचा विद्यार्थी परंडवाल काळोखी फॅमिली असेल, आणि सगळेच आयोजक कमिटी यांनी या ठिकाणी खास आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्या हिंजवडीचा दौरा आहे, त्यामुळं एक दिवसाची का होईना संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार. मी थांबतोय, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. क्वार्टर फायनलचा थरार असाच पुढे सुरू राहील. आणि यानंतर मायक्रोफोनवरती खेड तालुक्याचा गोड आवाज खेडभूषण उत्तमजी सावंत सरांना मी विनंती करेल. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत मावळ तालुक्यातील एक युवा आवाज किरण जेवले यांनाही विनंती असेल, आपण मायक्रोफोनवरती यायचं आहे. थँक्यू. धाग्यांना जे म्हणजे आउट केलं ते बॉलरचं नाव काय? या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं संदीपभाऊ परंडवाल यांचे पुतणे आर्यन संतोषभाऊ परंडवाल यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या वतीनं हनुमान क्रीडा संघ माळीनगर, समस्त ग्रामस्थ माळीनगर आणि देहूगावकरांच्या वतीनं आर्यन दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मॅचकडे आपण जातोय. पुन्हा एकदा आपण सामना इथे सुरू होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटची मॅच, अंतिम सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. शेवटची अंतिम मॅच देखील आपण पाहतोय. पाहण्यास
प्रचंड गर्दी होईल, कारण का देऊगावचा हा पँक आज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित आहेत. क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिलं करण्यासाठी गोलंदाज. यावेळचा चेंडू समोर खेळलाय टीप लॉंग ऑफला. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. जसं तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसे. उद्या माळीनगरची बुलेट ट्रेन देखील या खेळपट्टीवरती धावपट्टीवरती आपण धावताना पाहणार आहोत. बुलेट ट्रेनचं नाव घेतात ती ऍक्टिव्हवरती गेली. उद्या इन ऍक्शन ती देखील आपण पाहणार आहोत. अनेक खेळाडू आहेत जे असे देव गावातील आहेत, देव पंचक्रोशीतील आहेत, ज्यांनी सातत्याने क्रिकेट खेळलाय. त्यांना आपण उद्या पाहणार आहोत. मॅचकडे पुन्हा एकदा जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटला खेळलाय. फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र जातोय मिड विकेट सीमा रेषा पार. एक टप्पा घेत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. एक षटकार एक चौकार 2 चेंडू ती 10 धावा 3 रन. 10 धावा आपण पाहिले तर धावपल कोत आहेत. प्रमोद भाऊ लक्ष्मण टिळेकर, विनोद भाऊ साहेबराव परंडवाल उपस्थित होत आहेत. स्वागत आहेत. विकास भाऊ दामोदर परंडवाल उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदळी आपण पाहतो. विकासजी पाटील आहेत, रमेशजी धाम शेट्टी उपस्थित होत आहेत. आपले स्वागत आहे. पुन्हा मॅचकडे घेऊन जातोय. 2 मोठे फटके आलेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न. अपील मोठा आहे आणि तिथे पंच आपल्या नेनवती तटस्थ आहे, ठाम आहे. एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू तो मात्र इथे मैदानात येतोय. मोठं टार्गेट आपण पाहतोय. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूंना सामोरं जायचे. 36 चेंडूमध्ये 100 बनवल्यात. या मैदानाचा इतिहास आहे. आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारे संघ आपण पाहिलेत, काही खेळाडू आपण पाहिलेत, काही टीम आपण पाहिल्यात. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॅप मोठा आहे. 1 टप्पा पडतोय, 2 टप्पा पडतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. तोपर्यंत धावा येत आहेत आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 12 धावा, त्या मात्र धावपल कोत्या आहेत. पहिलं षटक सुरू आहेत. 83 धावांचा पाठलाग आहे. 36 चेंडू आणि बनवायच्या 83. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे, परंतु इतकं देखील मोठं नाही की या मैदानात बनवलं जाऊ शकत नाही आणि इतकं देखील छोटं नाही की ती या मैदानात सहजासहजी बनवलं जाईल. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय. आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ठोकलाय. अजून एक देखना देदीप्यमान षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा तोडा न जानू माझा घेऊन धन्यवाद डीचे. शरदरावची खाडे साहेब उपस्थित होत आहेत. विशालजी भडके साहेबांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चुकी होतीये, चुकी होतीये, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पहिल्याच षटकात 22 धावा 22 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 बनवल्यात. 83चा पाठलाग सुरू आहे आणि पहिल्या षटकात एक जबरदस्त बॅटिंग स्पार्टन लोणावळा संघ आपण पाहिलं तर करतोय. 36 चेंडू 83चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 22. विशालजी भडके साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या शरदरावजी खाडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. राजकुमारजी भतांगळे हेही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा. तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 61 धावा. 30 चेंडू 61 धावांचं समीकरण आपण पाहिलं तर समोर आहेत. कमबॅक केलं जाईल का? पहिल्या षटकात 22 धावा तर देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं नाही.
काही मान्यवर पाहुणे आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. गोलंदाजी देखील आपण इथे पाहणार आहोत. आदरणीय भालचंद्रजी सोनवणे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे. टप्पा पडतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर विसरला जातोय. एक डॉट बॉल तो मात्र येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. दुसरं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिला चेंडू गोलंदाज निलेश ढगेचा आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. अल्ट्रा साठी कोणत्या प्रकारचा DRS आपण ठेवलेला नाही, त्यामुळे तुम्ही तिथे रिव्ह्यूचा वापर करू शकत नाही. ऑन फील्ड पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय स्कुले पंचायत संजय भालेराव सर, मुख्य पंचायत महेश जाधव सर, तिसरे पंचायत अजय आवळे सर. 3 पंचांचा पॅनल आपण सातत्यानं या स्पर्धेत आपण पाहिलेला आहे. पहिला डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक देखील दुसरं सुरू आहे. समीकरण बदलते. 29 चेंडू 61 धावांची गरज आपण पाहतोय. 22 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. निलेश ढगेला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक तो मात्र करतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. छोटे मोठे चेंजेस आपण पाहतोय. विनंती एकच असेल, थोडी घाई करा. 5:30 वाजून गेलेत मित्रांनो. वेळेत ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची. अंधार पडणार नाही. दोन्ही संघांनाही आपण काळजी घ्या. दोन्ही टीम आपल्या मावळ तालुक्यातील आहेत. यावेळीचा चेंडू तर हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक काय अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. 28 चेंडू आणि विजयासाठी 60 धावा त्या आपण पाहिले तर बनवायच्या. 23 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कमबॅक केलं चालेल का ते देखील आपण पाहतो. आणि कमबॅक केले निलेश ढगेनं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली. एकही मोठा फटका त्यानं खेळू दिला नाही. एकही मोठा फटका त्यानं बॅटरला खेळू दिलेला नाही. प्रयत्न तेच आहेत. बॅक टू बॉलर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. मिडऑफला येत आहेत, अडवत आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता चेंडू अडवलाय सीमारेषेच्या जवळ. आणि तिथे आपण पाहिलं तर रनआउटची संधी. चुका होत आहेत आणि चुका देखील आपण पाहतोय. शेवटच्या श्रेणी आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर इथं धावसंख्येत वाढ होती. स्कोर कार्ड होती आपण पाहिलं तर आकडे इथे बदलत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा धावपल होत आहेत. 27 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आज 57 धावा. सत्तावीस चेंडू 57चं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. हिमांशू साठी चेंडू होता. फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल. विकेट होईल पतन. पहिला बॅटर हिमांशू बॅक टू द पहिल्यान. आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. विकेट इथे विकेटच्या शोधात आपण पाहत होतो. संघ होता संदीप भाऊ साधव स्पोर्ट फाउंडेशन भाचे मावळ आणि अखेर निलेश ढगेनं विकेट आपण पाहिलं तर मिळवलं. हिमांशूला त्यानं इथे बॅक टू द पहिल्यान केले, आउट केला आणि डगोटच्या दिशेला पाठवले. चला न्यू बॅटर. फलंदाजी करणारा संघ बॅडलाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. त्यामुळे विनंती आहे, दुसऱ्या डावात बॅटिंग तुम्ही करता, तुम्ही वेळ घेऊ नका, तुम्ही उशीर करू नका. आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ फार महत्वाचं आहे. वेळेची काय बंधन आपल्याकडे आहेत. बॅटर आलेले आहेत. ऑनडाऊनला फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर जय सिंग इथे मैदानात येत आहेत. रोनित बॅटिंग करतात. 7 चेंडू 25, 26 चेंडू 57 धावांची गरज इथे अजूनही मैदानावरती आहे. पहिल्या षटकात ज्या 22 धावा आल्यात ना, पहिलं षटक जे महागडं राहिलं होतं त्यानं इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने एक चांगली सुरुवात केली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये त्यामध्ये सातत्य ठेवलं नाही. बॅटिंग करणाऱ्या स्पार्टन लोणावळा संघानं निलेश ढगे कमबॅक करतोय, वापसी करतोय. तो विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे. हारणं तर ते आपण जंगलात पाहतो. आज जिंकायचं आणि जिंकण्यासाठी या 2 संघांची धडपड सुरू आहे. फटका केलाय, फ्लिक केलाय, बॉलला मात्र पाठवलंय, वेगाचा वापर केलाय, गतीवरती स्वार होता आणि चेंडू मात्र पाठवतोय.
जय सिंगच्या बॅटमधून सीमारेषा पार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक धन्यवाद. डीसे 32वा, एक गडी बाद 32, शेवटचे 25 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. जे प्रेक्षक चेंडू आणण्यासाठी गेलेत ना, त्या प्रेक्षकांचं कौतुक आहे. त्यांना माहिती आहे क्रिकेटच्या खेळात जुना चेंडूला फार महत्व असतं. तो पुन्हा मॅच मध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे जुना चेंडू आणण्यासाठी प्रेक्षक राजा देखील आपण पाहिलं तर मदत करतोय. प्रेक्षकांचं स्वागत आहे. सकाळचे पत्रकार मुकुंदभाऊ परंडवाल, निर्भीड पत्रकार साहेबांचं आगमन आपलं स्वागत आहे. ज्यांची लेखणी बोलते परंतु इथे चेची बॅट बोलते. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, मिड ऑफला क्लिअर केले, इनफिल्डच्या टोक्यावरतून पाठवलाय. षटकारा पाठोपाठ चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीसे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 36, शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. सामना अजूनही संपला नाही. मॅच इज ऑन आहे. कोण जिंकेल ना ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. एल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचे सारं, इथं जिंकल्याशिवाय राहू नका. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येकाला बक्षीस पात्र व्हायचे, प्रत्येकाला या स्पर्धेची सेमी फायनल खेळायची, प्रत्येकाला या स्पर्धेची मेगा फायनल खेळायची. कारण का ती पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. मान मोठा आहे या स्पर्धेचा सातत्यानं. काल देखील आपण पाहिलं ज्यावेळेस शेवटच्या क्षणी आपण मुलाखत घेत होतो, फलंदाज आपण पाहिलं तर आपल्या मुलाखतीतून सांगताना पाहायला मिळाला स्वरांजन गायकवाड. त्याने सांगितलं की मानाची क्रिकेटची स्पर्धा आहेत. मावळचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांनी सांगितलं की स्पर्धा तुम्ही आवर्जून खेळा, कारण का स्पर्धा मोठी आहे, पारितोषिक मोठी आहे. स्पर्धेचं आयोजन नियोजन भव्य दिव्य आहे आणि या भव्य दिव्य आयोजनात खेळण्याची मजा खेळाडूंना काही वेगळीच आहे. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय आज दिवस क्रमांक 3 मध्ये शेवटच्या मॅच मध्ये संपन्न होती. पहिला चेंडू होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इष्ट उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु नेम लागला नाही. बॅकअप केले तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलतायत. गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज आपण पाहतोय. बॉलर्स नेम योगेश, गोलंदाजचं नाव सचिन. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर करतोय सचिन जंगम. सोडून दिला, विल्लेप केला, पंच कळवतात नो बॉल. पंच आपण पाहिलं तर इथे कळवतात नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पंचांनी आपला निर्णय कळवलाय. आउटसाइड द पिचिंग टप्पा आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर पडतोय, पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 38, तर विजयाचं समीकरण 23 चेंडू बनवायच्या 45 धावा. सामना अजूनही संपला नाही. कोणता संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय आणि प्रत्येकाला जिंकायचे स्मृती चषक. फ्रीड बॉल होता, व्हाईट बॉल, फ्रीड बॉल कंटिन्यू आहे. अतिरिक्त धाव येते, स्कोर कार्ड पुढे जातोय. 39 धावा धावपल होता, 23 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. टार्गेट मोठं ठेवले, धावांचं लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग करणारी संघ देखील टीम देखील प्रयत्न करते. फ्रीड बॉल कंटिन्यू. फ्रीड चेंडू आपण पाहणार आहोत. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्फूर्ती चषक 2025 ठरलाय सुपर डुपर हिट. यावेळी चेंडू खेळलाय, फ्री हिट चेंडू होता, डीप कव्हरला अडवलाय. क्षेत्रक्षण सुरेख आहे, फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती एक गडी बाद 40, 22 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. 14 चेंडूवरती 40 आल्यात, 22 चेंडूवरती 43 बनवायच्यात. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी. जिथे नजर जाईल ना तिथून क्रिकेटचा रसिक प्रेक्षक राजा या सामन्यांचा आनंद घेतोय. 40 धावा धावपल कोतायत, 22 चेंडू, 43 ची गरज. गोलंदाज सचिन. रोनित साठी चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केलाय, ताकदीचा शक्तीचा वापर केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 चा दे घुमा के षटकार.
फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. रोनितच्या बॅट मधून 9 चेंडू आणि 32 धावा त्यानं इथे बनवल्यात. फलंदाजीतून कमाल धम्माल तो इथे मातीच्या खेळपट्टीवरती करतोय रोनित. पुन्हा एकदा समोर खेळलाय मिडॉन मधून टीप लॉंग ऑनला चेंडू सीमा पार. 1-2-3 टप्पा घेत 1 2 का 4 चौकार 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. तिसरे षटक सुरू आहे. संघाचा अर्धशतक पूर्ण. एकदा जोरदार टाळ्या सुरुवात. स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन स्पार्टन लोणावळा 1 गडी बाद 50. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. अजूनही सामना दोलन स्थितीत आहे. एखादी विकेट, एखाद 2 डॉट बॉल, एखादं चांगलं षटक कमबॅक करेल, परंतु फलंदाज थांबायचं नाव घेणे. रोनितच्या बॅट मधून रिव्हर्स स्विच इट केलाय उलटा पुलटा आणि चेंडू मात्र पाठवलाय विरुद्ध दिशेला. डीप पॉइंट सीमा पार 6 रन षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो black धन्यवाद डीचे. तिसरं षटक आपतक 56 19 चेंडू आणि 27. विजयाचं समीकरण बदलले. स्पार्टन लोणावळांना आज कमाल धम्माल या मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून या खेळाडूंनी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीत. मानाच्या स्पर्धेमध्ये यावेळीचा चेंडू होता. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न होता. रोनितचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर येतोय. षटक क्रमांक संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 56. 18 चेंडू आणि बनवायच्या 27 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. धन्यवाद डीसे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच कडे आपण जातोय. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे बदलते. 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 27 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. अठरा चेंडू आणि 27चे समीकरण आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट 9.00. गोलंदाजीच्या मार्क होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मावळचा एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर निलेश ढगेला आपण पाहतोय. पहिला चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 26 धावा. शेवटचे चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. 18 चेंडू 26ची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. मॅच देखील आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना तो मात्र इथे मैदानावरती आहे. ओव्हरपिच चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर सुंदर अप्रतिम एक जबरदस्त फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीचे. रोनितच्या बॅट मधून 12 चेंडू 42 आपण पाहिल्यात, परंतु जयेश सिंग देखील थांबायला तयार नाही. त्यानं देखील 5 चेंडू खेळलेत आणि बनवला तब्बल 17 धावा. दोन्ही बाजून आपण पाहिलं तर चौकार षटकार येत आहेत. फुल टॉस चेंडू होता. एस्टन वरती आदळलाय. क्लीन बॉल. विकेट येते. यू मे से आय विल डेफिनेटली हिट. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. ईट का चवा पत्थर से निलेश ढगेना इथे विकेट मोल आणि फलंदाजाला केले बाद. जय सिंग बॅक टू दी पहिल्यान आउट बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी.
जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय निलेश ढगेकडनं आपण पाहतोय. असू द्या कोणी बादशाह किंग समोर निलेश ढगेच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू सातत्यानं आपण पाहिलं तर सबसेल झिरो ठरलेला आहे, कारण का त्यानं सातत्यानं खेळाची प्रचिती दिलेला आहे. परंतु आज काही आक्रमणं देखील आपण पाहिली, काही षटकार चौकार पाहिले, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याची क्षमता निलेश ढगेमध्ये आहे. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजी संघामध्ये आहे आणि त्यानं इथे दाखवलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये अडवल का, अडवलाय फेकलाय तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे फेकी सुरेख आहे. बॅकअप ताकदवान आहे. 2 गडी बाद 64, शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या आत 19 धावा. माळीनगरची बुलेट ट्रेन अगोदर पाहिली, देवरोडची बुलेट ट्रेन होती. 15 चेंडू 19, हलक्या हाताने केलाय, स्टेअर केलाय. डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहतोय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी, डायरेक्ट हिट एस्ट्रा उडवलात, परंतु बॅटर सेफ आहे का हे देखील इथे आता पाहावं लागेल. काय निर्णय कळवत आहेत पंच महेश जाधव सर आणि तिथे कळवत आहेत बॅटर नॉट आउट आहे. धावा येत आहेत, एक धाव महत्वाचे आहेत. चुका होत आहेत, जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा आल्या आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 67, शेवटचे 14 चेंडू बनवायच्या 16 धावा. 14 चेंडू 16 धावांची मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक फार महत्वाचं होतं, तुमची सुरुवात फार महत्वाची असते. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य तुम्ही ऐकलं असेल. आयुष्यामध्ये आपण सातत्याने काय वाक्य ऐकतो, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचं शेवट चांगलं होतं. सुरुवात जर 22 न झाली होती तर शेवट कसा होणार आहे तो सांगायची गरज नाही. तर काही पुन्हा मागे जातात, रिप्ले पाहतायत सुरुवात कशी झाली. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते 2 गडी बाद 68. cricket.in वरती सोडलेल्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. ही संपूर्ण मॅच आपण पाहत आहे. ऑफिशियली मीडिया पार्टनर आहेत cricket.in आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण पाहतोय. हे मैदान आपण पाहत आहे. या मैदानावरती आपण सातत्यानं मी प्रत्येक दिवशी सांगतोय त्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला करून देतोय. त्या गोष्टीच्या काही आठवणी इथे जागृत करण्याचं काम करतोय, कारण का त्या आठवणी फार महत्वाच्या आहेत. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातात, एक डॉट बॉल होते. अखेर निलेश ढगेच्या या षटकातील पहिला डॉट बॉल तो मात्र इथे मैदानात आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 68, या षटकात 12 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओव्हर संपली. धन्यवाद डीचे. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 15 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 68 धावा त्या मात्र धावपलकृत आहेत. चला विनंती आहे, वेळ वाचवा, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. शेवटचे 12 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 15 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. घड्याळाच्या काटाकडे लक्ष द्या. 5:45 वाजलेले आहेत, वाचून गेलेले आहेत. 6 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहे. सूर्य कधी मावळतीच्या पश्चिमेच्या बाजूला जाईल याचा काही नियम नाही, त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशात ही मॅच कंप्लीट करायची आहे. सनलाईटमध्ये आपल्याला सामना इथे संपवायचा आहे. हे संपूर्ण मैदान आपण पाहतोय. आदरणीय गणेशभाऊ विधाटे यांचे चुलते स्वर्गीय बाळासाहेब घेणू विधाटे यांनी ग्राउंड देण्यासाठी त्या काळात हनुमान क्रीडा संघ माळीनगरला फार मोठी मोलाची मदत केलेली आहे. या गोष्टीचा उलगडा मी प्रत्येक दिवशी सातत्यानं करतोय, कारण का काही गोष्टी फार महत्वाच्या असतात, काही मदत फार महत्वाची असते. आणि ते झेल टिपला एक्स्ट्रा कव्हरला विकेट येते. मोक्याच्या क्षणी सामन्यात टर्निंग पॉइंट होती, विकेट, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसी, थँक्यू. सुनीलजी सोळुंके साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर स्पर्धेची तयारी करण्यासाठी त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. सुनीलजी सोळुंके साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. राजेंद्रजी वाघ साहेब उपस्थित आहेत, लक्ष्मणभाऊ परंडवाल उपस्थित होत आहेत, आपले मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी, क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी या मैदानावरती प्रत्येक दिवशी आपण पाहतोय.
यावेळेस फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपलाय, आणखीन एक विकेट. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, सामन्यात रोमहर्षकता, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. डीचे विकेट येते. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. 4 गडी बाद, 68 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. सामना अजूनही संपला नाही. मावळचे प्रेक्षक प्रचंड क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे जाणकार आहेत आणि प्रेक्षकांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ अनिश्चित आहे, अनप्रिडिक्टेबल गेम आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. 10 चेंडू 15 धावा. लोणावळा की भाचे, भाचे की लोणावळा, मॅच कोणी जिंकली ना तरी मॅच बरोबर पुणे मुंबई हायवेला जाणार आहे. मॅच कोणी जिंका, लोणावळा की भाजे, जिंकणार मावळ, परंतु सामना जिंकल्यानंतर एक ट्रॉफी मात्र पुणे मुंबई हायवेला जाणार आहे. यावेळेचा चेंडू होता, बॅटची एज घेऊन बॅकवर्ड पॉइंटला 38 सर्कलमध्ये अडवला आहे. तोपर्यंत एक सिंगल आहे. गणेशचं कौतुक आहे, गणेशनं ज्याप्रमाणे गोलंदाजी केली अचूकता आहे. सोपा नाही मला वाटते गोलंदाजीच्या मार्क होती. 2 विकेट त्याने इथे घेतल्यात, एक सिंगल तो मात्र खर्च करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू 14 धावा. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. विनंती आहे घाई करा, वेळ वाचवा. बॅडलाईटची तक्रार आयोजक कमिटी स्वीकारणार नाही, थोडं स्पीडअप करा. निलेश ढगे आणि टीम. शेवटचे 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आपण पाहतो. 69 धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे गमवलात. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. एखादा मोठा फटका, एखादा चौकार षटकार पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅच मध्ये रंगतता निर्माण करेल आणि ते इथे आपल्याला पाहायचे सोपान. परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशिंग यॉर्कर आपण पाहिलं ते टाकलाय. ब्लॉकरला टाकलेला चेंडू होता आणि तिथे डॉट बॉल येतोय. या षटकात कमबॅक करतोय गोलंदाज सोपान. वेगावरती स्वार होतोय, गतीचा वापर करतोय, अचूकता, योग्य टप्पा आहे. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. विकेट टेकर गोलंदाज आहे. एक सिंगल आल्याने त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर आलाय. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. 8 चेंडू 14 धावा. यावेळेस सोडून दिलाय, वेल्लेप केलाय, पंच कळतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एक छोटी चुकी प्रतिस्पर्धी संघाला एक बोनसच्या रूपाने एक धाव मात्र बहाल करताना पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव येते व्हाईट बॉलच्या रूपाने. 70 धावा धावपल होती. 8 चेंडू आणि 13 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. येणाऱ्या 2 चेंडूत एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आली तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. परंतु जर एखादा मोठा फटका आला, षटकार चौकार आला तर सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. वेळ वाचवा हे आम्ही सातत्याने सांगतोय. टॉस करताना सांगितलं बॅडलाईटची तक्रार कमिटी स्वीकारणार नाही. टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे आलाय आणि समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 13 धावा. षटक संपल्यानंतर टीम मीटिंग होणार नाही. आयोजकांच्या वतीनं सक्त सूचना. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाजे संघाला 7 चेंडू आणि 13. फुल टॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला. कॅप मोठा चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळताय 4. चला गोलंदाज घ्या. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कॉन्ट्रॅक्टर यांचा. धन्यवाद. डीचे शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. चला गोलंदाज पटकन या. वेळ वाचवा. विनंती असेल बॅडलाईटची तक्रार आयोजक स्वीकारणार नाही, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल की आपण जाणून बसून प्रतिस्पर्धींना अंधार करायचा नाही. आयोजक सातत्याने आम्हाला सूचना करतायत. वेळ वाचवा, थोडी घाई करा, वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपण ठेवलेले आहेत. 6 चेंडू 9 धावा. 74 धावा धावपल होत आहे. 83चा पाठलाग सुरू आहे. 5 षटकं संपलीत. 4 गडी 5 74. स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा तर विजयासाठी बनवायच्या शेवटचे 6 चेंडू 9 धावा.
सामना रोमहर्षक का मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल, कोण बक्षीस पात्र होईल. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या तिसऱ्या दिवसाचा विजेता बक्षीस पात्र होणारा कोण संघ ते देखील आपल्याला इथे मात्र पाहायचे. चौऱ्याहत्तर धावा धावपल कोते आहे. 6 चेंडू 9 धावा. समीकरण आपण पाहतोय. सामना संपल्यानंतर आपण आर्यनदादांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. अभिष्टन चिंतन सोहळा संपन्न होणार नाही. हनुमान क्रीडा संघाच्या सभासदांना विनंती असेल आपण मॅच संपल्यानंतर सगळेच मुख्य व्यासपीठाच्या समोर येणार आहोत. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये रोमहर्षकता आपण पाहतोय. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये रंगत निर्माण करणार आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आयोजकांनी सांगितलेलं आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. यावेळचा चेंडू ताशा पळून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पंचांचा बोट आकाशाकडे. व्हाईट बॉल, विकेट, रनआउट, फलंदाज बाद. टेक्नॉलचा वापर केला ते व्हाईट बॉल साठी चेक केला ते, परंतु रनआउट कळवलेला आहे. पंचांनी तिथे फलंदाजाला बाद मात्र घोषित केलेला आहे. रनआउटची विकेट येईल, फलंदाज बाद होईल आणि विकेटनं आपण पाहिलं तर मॅच मध्ये रंगत आपण पाहतोय. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नको आहे, गोळा होऊ नका. आयोजकांनी जर तुम्हाला पॅनलाइज केलं तर त्या पॅनल्टीचा मोठ्या मनानं स्वीकार करावा लागेल. आयोजक सूचना करताय. निलेश दादा विनंती आहे थोडं सहकार्य करा, वेळ वाचवा, गोळा होऊ नका तुम्ही विकेट गेल्यानंतर. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच चेक करतायत. पंचांकडे मागणी केली जाते थर्ड अंपायर इथे आपण पाहिलं ते चेक करतायत. टेक्नॉलचा वापर करत तिसऱ्या पंचांनी इथे मात्र कळले इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपला DRS गमावते. 5 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. यावेळचा चेंडू होता कॅप मोठा आहे, कॅप मोठा आहे आणि चेंडू मात्र जाईल डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग मध्ये सीमारेषा पार. धावा मिळताय 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावा. हनुमान क्रीडा संघाला विशेष सहकार्य करणारे अर्जुन कुमार चंडलिया यांचे शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू 4 धावा. मॅच आपण पाहिलं तर रोमहर्षक आहे. सामना रंगलाय, समीकरण बदलले. 4 चेंडू 4. यावेळचा चेंडूचा फटका केलाय, क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपलेला झेल मात्र सुटलाय. पकडला होता, शेवटच्या क्षणी हातातून सटकला, निसटला आणि तिथे पाहिलं तर चुका होत आहेत. तोपर्यंत काही धावा येत आहेत. मॅच आपण पाहिलं तर प्रचंड रोमहर्षक होते आणि समीकरण बदलले. 3 धावा आल्यात. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस. अवघड झेल सोपे करा आणि सामने जिंका. चुका आणि चुका देखील आपण पाहिल्यात. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन बादसे मावळ टीम करणं. एक छोटी चुकी आपण पाहिलं तर प्रचंड मागात पडते. कॅच सुटलाय, झेल सुटलाय. कॅच सुटली की मॅच सुटली. येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. 3 चेंडू 1 धावेची गरज. शेवटचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीत. बाचे विरुद्ध लोणावळा आणि ते पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. सामना जिंकलाय. या स्पर्धेत बक्षीस पात्र होते संघ स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन, स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. बॅडलक हार्डलक. संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाचे आपलं देखील खूप खूप आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोनित. 17 चेंडू आणि 49 धावा. आयोजकांना विनंती आपण सगळेजण मुख्य व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी आपण आर्यन दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन सोहळा
तो मात्र संपन्न केला जातोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सर्व सभासद सर्वांना विनंती आपण या. चला खेळपट्टीवरती विकेटवरती कोणी थांबू नका, कोणी खेळू पण नका. त्या विकेटला त्या ठिकाणी पाणी मारायचंय, त्याच्यावरती शेणगारा मारायचाय, त्याला रोलिंग करायचंय. त्यामुळे विनंती केली जाते की थोडंसं सहकार्य करा. त्याची डागडुजी इथे आता करणं गरजेचं आहे. तिची देखभाल आयोजक करणार आहे. त्यामुळे खेळपट्टीवरती कोणी खेळू नका, विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. हा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन 16 तो मात्र संपन्न करणार आहोत. परंडवाल कुटुंबाचं उज्ज्वल भवितव्य. कॅमेरामॅन आपल्याला विनंती आपण फोकस करा. cricklife.in चे कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावरती आपण वाढदिवस संपन्न करतोय. अभिष्टन चिंतन 16 बर्थडे